हे अर्जुना, आता तू सुख ही 3 प्रकारचे आहे ते माझ्याकडून ऐक. हे भरत श्रेष्ठा, ज्या सुखामध्ये साधक पुरुष भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रममान होतो आणि दुःखाच्या अंताला प्राप्त होतो, ते सुख प्रथम साधनाच्या आरंभी कदाचित विषाप्रमाणे भासते, परंतु परिणामी शेवटी अमृततुल्य आहे. म्हणून ते भगवत विषयक बुद्धींच्या प्रसादाने उत्पन्न झालेले सुख आहे. हे सात्विक म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते ते कदाचित भोगकाळात अमृतप्रमाणे वाटते, परंतु परिणामी विषाप्रमाणे आहे. म्हणून हे सुख राजस म्हटले गेले आहे. तसेच जे सुख भोगकाळात आणि परिणामही आत्म्याला मोहविणारे आहे ते निद्रा, आळस आणि प्रमादाने उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे. आणि हे अर्जुना, पृथ्वीवर किंवा स्वर्गामध्ये अथवा देवात असा कोणीही प्राणी नाही की जो या प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणापासून रहित आहे. कारण सर्व जगत त्रिगुणात्मक मायेचाच विकार आहे. म्हणून हे परतप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि रुद्राची ही कर्मे स्वभावानेच उत्पन्न झालेल्या गुणामुळे निरनिराळी केली गेली आहेत. म्हणजेच पूर्वकृत क्रमाच्या संस्कार रूप स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणानुसार वेगवेगळी केलेली आहेत. त्यापैकी अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियाचे दमन, अंतर्बाह्य शुद्धी, धर्मासाठी कष्ट सहन करणे, क्षमाभावना, तसेच मन, इंद्रिय आणि शरीर यांचा सरळता, आस्तिक बुद्धी, शास्त्रांचे ज्ञान आणि परमात्मांचा अनुभव ही तर ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. शूरवीरपणा, तेज, धैर्य, चातुर्य आणि युद्धामधून पळ न काढण्याचा स्वभाव, तसेच दान आणि स्वामी भक्ती म्हणजेच निस्वार्थ बुद्धीने सर्वांचे हित लक्षात घेऊन शास्त्रानुसार शासनाद्वारे प्रेमारहित पुत्राप्रमाणे प्रजेचे पालन करण्याची भावना ही सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती करणे, गोपालन, खरेदी विक्री, रूपाने सत्यव्यवहार ही सर्व वेश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. आणि सर्व वर्णांची सेवा करणे हे रुद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. तसेच या आपापल्या स्वाभाविक कर्माचे रत असलेला मनुष्य भगवत सिद्धीरूप परमसिद्धीला प्राप्त होतो. परंतु ज्या प्रकाराने आपापल्या स्वाभाविक कर्मामध्ये रत असलेला मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो ती विधी तू माझ्याकडून श्रवण कर. हे अर्जुना, ज्या परमात्म्यापासून सर्व भूतांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्यांचे हे सर्व जगत व्यापलेले आहे त्या परमेश्वराला आपल्या स्वाभाविक कर्माद्वारे पूजा करून मनुष्य परमसिद्धीला प्राप्त होतो. म्हणून चांगल्या प्रकारे आचरण केलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म गुणरहित असला तरीही श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाचे नियम केलेली स्वधर्मरूपी कर्मे करीत असलेला मनुष्य पापाला प्राप्त होत नाही. म्हणून हे कुंतीपुत्र, दोषयुक्त असल्यालाही आपल्या स्वाभाविक कर्मांचा त्याग करू नये. कारण धुराने आवृत्त असलेल्या अग्नीप्रमाणे सर्वच कर्मे कोणत्या ना कोणत्या तरी दोषांनी आच्छादिलेली आहेत. हे अर्जुना, सर्वत्र अशक्तिहीन बुद्धींचा, स्पर्हारहित बुद्धींचा आणि अंतःकरण जिंकलेला पुरुष शाख्य योगाद्वारे परमनैष्कर्य सिद्धीला प्राप्त होतो. म्हणजेच क्रियारहित शुद्ध सच्चिदानंद घन परमात्म्याला प्राप्तिरूपा परमसिद्धीला प्राप्त होतो. म्हणून हे कुंतीपुत्रा, अंतःकरणाच्या शुद्धीरूपी सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष जसा शाख्य योगाद्वारे सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होतो, तसेच जी तत्वज्ञानाची परानिष्ठा आहे ती तू माझ्याकडून संक्षिप्तपणे जाणून घे. हे अर्जुना, विशुद्ध बुद्धीने युक्त, एकांतात आणि शुद्ध देशात राहणारा, तसेच मिताहारी मन, वाणी आणि शरीर यांना जिंकलेला आणि दृढ वैराग्याला चांगल्या प्रकारे प्राप्त झालेला पुरुष, निरंतर ध्यानयोग पारायण असलेला, सात्विक धारणेने अंतःकरणात वश करून, शब्दादी विषयाचा त्याग करून आणि राग द्वेष नष्ट करून, तसेच अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध आणि संग्रहाचा त्याग करून ममतारहित आणि शांत अंतःकरण झालेला पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये ऐक्य
पावण्याकरिता योग्य होतो. मग त्या सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये ऐक्य भावांचे स्थित झालेला प्रसन्न चित्ताचा पुरुष कोणत्याही वस्तूसाठी शोक करीत नाही आणि कशाचीही आकांक्षाही करीत नाही. तसेच सर्व भूतांच्या ठिकाणी समभाव असलेला पुरुष माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने मला तत्वाने चांगल्या प्रकारे जाणतो की मी जो आणि ज्या प्रभावाचा आहे, तसेच ज्या भक्तीने मला तत्वाने जाणून तत्काळ माझ्या ठिकाणी त्याचा प्रवेश होतो, म्हणजेच अनन्य भावाने मला प्राप्त होतो. मग त्याच्या दृष्टीमध्ये मज वासुदेवाशिवाय दुसरे काही राहत नाही. तत्परायण झालेला निष्काम कर्मयोगी तर संपूर्ण कर्मे नेहमी करीत असतानाही माझ्या कृपेने सनातन अविनाशी अशा परमपदाला प्राप्त होतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्व कर्मा मनापासून माझ्या ठिकाणी अर्पण करून मतपारायण होऊन समत्व बुद्धिरूपी निष्काम कर्मयोगाने अवलंब करून निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असणारा हो. अशा प्रकारे तू माझ्या ठाई निरंतर मन असणारा होऊन माझ्या कृपेने जन्म मृत्यू इत्यादी सर्व संकटापासून अनायासेच तरून जाशील. आणि तर अहंकाराने माझे वचन ऐकणार नाहीस तर नष्ट होऊन जाईल, म्हणजेच परमात्म्यापासून भ्रष्ट होऊन जाशील. जर तू अहंकाराने असे मानित आहेस की मी युद्ध करणार नाही, तर तुझा हा निश्चय मिथ्या खोटा आहे. कारण तुझ्या क्षत्रियाचा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावेल. हे अर्जुना, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, ते सुद्धा त्या आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बांधला गेलेला असल्यामुळे परवश होऊन तू करशील. कारण हे अर्जुना, शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेले संपूर्ण प्राण्यांना अंतर्यामी परमेश्वराला आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार ब्रह्मविद सर्व भूत प्राण्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. म्हणून हे भारता, सर्व प्रकारे ज्या परमेश्वराला अनन्य शरण हो, त्या परमात्म्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. अशा प्रकारे हे गुह्यापेक्षाही अतिशय गुह्य असे ज्ञान मी तुला सांगितले आहे. या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगल्या प्रकारे विचार करून मग तुला असे आवडेल तसे कर, म्हणजेच जशी तुझी इच्छा असेल तसे कर. एवढे सांगून अर्जुनाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे श्रीकृष्ण भगवान पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, सर्व गुह्यामधील अतिगुह्य माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक, कारण तू मला अतिशय प्रिय आहेस. त्यामुळे हे परमहितकारक वचन मी तुला सांगत आहे. हे अर्जुना, तू केवळ मज सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य प्रेमाने नित्य निरंतर निश्चल मन ठेवणारा हो आणि मज परमेश्वराला अतिशय श्रद्धेने व भक्तीने निष्काम भावनेने माझे नाम, गुण व प्रभाव यांचे श्रवण कर. मनन व पठन पाठनद्वारा निरंतर भजणारा हो. तसेच माझे शंखचक्र गदा पद्म आणि किरीट कुंडले इत्यादी आभूषणांनी युक्त वनमाला आणि कस्तुभमणी धारण करून विष्णूचे मन व वाणी शरीराद्वारे सर्वस्व अर्पण करून अतिशय श्रद्धेने भक्तीने आणि प्रेमाने विरहल होऊन पूजन कर. आणि मज सर्व शक्तिमान विभूती बल ऐश्वर्य माधुर्य गंभीरता उदारता वात्सल्य इत्यादी गुणांनी संपन्न सर्वाच्या आश्रयरूपी वासुदेवाला विनयभावपूर्वक भक्तीने साष्टांग दंडवत प्रणाम कर. असे केल्यामुळे तू मला प्राप्त होशील. हे मी तुझ्याकरिता सत्य प्रतिज्ञा करून सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. म्हणून सर्व धर्माचा म्हणजे संपूर्ण कर्माच्या आश्रयाचा त्याग करून केवळ एका मज सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याला अनन्य शरण हो. मी तुला संपूर्ण पातकापासून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. हे अर्जुना, तुझ्या हितासाठी सांगितलेले हे गीतारूपी परम रहस्य कोणत्याही काळी कधीही तपहीन मनुष्याला सांगू नये, तसेच भक्तिहीन पुरुषाला सांगू नये आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. तसेच जो माझी निंदा करतो त्यालाही सांगू नये. परंतु ज्याच्या ठिकाणी हे सर्व दोष नसतील अशा भक्तीला प्रेमपूर्वक उत्साहाने सांगावे. कारण जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून
जो परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, म्हणजेच निष्काम भावाने प्रेमपूर्वक माझ्या भक्तांना शिकवेल व त्यांच्या अर्थाने व्याख्या करून त्यांचा प्रचार करील, तो निसंशय मलाच प्राप्त होईल. आणि त्यांच्याकडून अधिक माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा मनुष्यामध्ये दुसरा कोणीही नाही व त्यांच्याहूनही अधिक मला अत्यंत प्रिय पृथ्वीवर दुसरा कोणीही होणार नाही. तसेच हे अर्जुना, जो पुरुष धर्मयुक्त आम्हा दोघांच्या संवादरूपी गीताशास्त्राचे अध्ययन करील, म्हणजे नित्य पठन करील, त्यांच्याकडून मी ज्ञान यज्ञाद्वारे पूजित होईल, असे माझे मत आहे. जो पुरुष श्रद्धायुक्त होऊन आणि दोष दृष्टीरहित होऊन या गीतशास्त्रांचे केवळ श्रवण करेल, तो सुद्धा पापापासून मुक्त होईल, उत्तम कर्मे करणाऱ्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. अशा प्रकारे गीतेचे महात्म्य सांगून भगवान श्रीकृष्णचंद्र आनंद स्कंद अर्जुनाला विचारले, हे पार्था, हे माझे वचन तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझ्या ह्या अज्ञानाने उत्पन्न झालेले मोह नष्ट झाला का? अशा प्रकारे भगवंताने विचारल्यानंतर अर्जुन म्हणाला, हे अच्युता माधवा, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आहे आणि मला स्मृती प्राप्त झाली आहे. यामुळे मी संशयरहित होऊन राहिलेले स्थित आहे आणि आपल्या आज्ञेचे पालन करीत आहे. यानंतर संजय म्हणाला, हे राजन, अशा प्रकारे मी वासुदेवाचा आणि महात्मा अर्जुनांचा हा अद्भुत रहस्यमय आणि रोमांचकारी संवाद ऐकला. तो श्री व्यासांचीच कृपेने दिव्य दृष्टी मिळाल्यामुळे मी हा परम रहस्यमय गुहा योग श्रीकृष्ण भगवंतापासून साक्षात सांगत असताना ऐकला आहे. म्हणून हे राजन, श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन त्यांच्या रहस्ययुक्त कल्याणकारी आणि अद्भुत संवादाचे पुन्हा पुन्हा स्मरण करून मी वारंवार हर्षित होत आहे. तसेच हे राजन, श्रीहरीचे ते अति अद्भुत रूपही पुन्हा पुन्हा आठवून मला चिंतात महान आश्चर्य होत आहे आणि मी वारंवार हर्षित होत आहे, म्हणजे आनंदी होत आहे. हे राजन, फार काय सांगू, तेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आहेत आणि जेथे गांधीव धनुर्धारी अर्जुन आहे, तेथे श्री विजय, विभूती, वैभव आणि अचलनीत नीती आहे, असे माझे मत आहे. 18वा अध्याय समाप्त. रामकृष्ण हरी.